नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमालेमध्ये आपलं स्वागत आहे. या अभ्यासमालेच्या माध्यमातून आपण नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश निश्चित होण्यासाठी अंकगणिताची जबरदस्त आणि मजेशीर प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. तर यामध्ये अनेक घटक आहेत. त्या घटकांचा आपण अगदी विस्ताराने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आज पहिल्या भागामध्ये आपण या संख्या व संख्या पद्धती या घटकातील एकच उपघटक आपण अभ्यासणार आहोत आणि तो उपघटक आहे अंक आणि संख्या. कारण मुळातच अंकगणिताची सुरुवातच अंकापासून झालेली असल्यामुळे अंक आणि त्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या यांचा आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला लक्षात घेणं महत्वाचं आहे की अंक आणि संख्या. बऱ्याचदा आपण संख्या किंवा अंक याच्यामध्ये भेद न करता आपण संख्येला अंक म्हणतो, अंकाला संख्या म्हणतो. पण हे लक्षात घेणे आवश्यक आहे की संख्या आणि अंक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चला अधिक विस्ताराने समजून घेण्यासाठी हा एक शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. हा शब्द आहे कमळ. हा शब्द आहे आणि हा शब्द ज्यापासून तयार झालेला आहे त्यांना म्हणतो अक्षर. तर असे किती अक्षर आहेत? या ठिकाणी 3 अक्षर आहेत. यांना अक्षर म्हणतो. क, म आणि ळ हे अक्षर आहे. या अक्षरापासून तो शब्द तयार झालाय. त्याच पद्धतीने जगातली कुठलीही संख्या ही ज्यापासून तयार झाली आहे त्याला आपण अंक असं म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीने अक्षरापासून शब्द तयार झाला तसंच अंकापासून संख्या तयार होते. तर जसं उदाहरणार्थ आपण हा एक संख्या घेऊ. ही संख्या 66. या संख्येमध्ये बघा 2 वेळा 6 हा अंक आलेला आहे. 6 हा अंक आहे. म्हणजे 2 वेळा 6 वापरून हा अंक ही संख्या तयार झालेली आहे. या ठिकाणी बघा 4 आणि 6 हे अंक वापरून 46 ही संख्या तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या संख्या आहेत. ह्या संख्या ज्या अंकापासून तयार होतात ती फक्त 10 अंक आहेत. आणि ते कोणकोणते आहेत? तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे 10 अंक आहेत गणितामध्ये. आणि या 10 अंकापासूनच जगामध्ये कुठलीही संख्या तयार होत असते. या 10 अंकापासून. तर हे 10 अंक आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि अंक आणि संख्या यामधला भेद तुमच्या लक्षात असायला आहे. आपल्याला काही व्याख्या विचारणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण याच्या खोलामध्ये जाणार नाही. पण समजणे आवश्यक आहे की संख्या आणि त्या संख्येमध्ये किती अंक आहेत त्यानुसार ठरते. आता बघा आपण इथपर्यंत 3 अंकी संख्या पर्यंत इथे आहे. म्हणजे 1 पासून 100 पर्यंत. इथे 100 मध्ये 3 अंक आहेत. 1 0 0. इथे कुठल्याही संख्येमध्ये 2 अंक आहेत. 57 मध्ये 2 अंक आहेत. इथे एकच अंक आहे. म्हणजे 1 अंकी संख्या 1 पासून 9 पर्यंत. 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या. त्यानंतर 100 पासून 999 पर्यंत 3 अंकी संख्या. त्यानंतर 1000 पासून 9999 पर्यंत या 4 अंकी संख्या. तर अशा पद्धतीने ह्या संख्या वाढत जातात आणि ह्या संख्या अमर्याद आहेत. तर ह्या संख्यांमध्ये आपण जो अंक आहे हा अंक किती वेळा येतो हे विस्ताराने पाहूया. तर इथे आपण फक्त 1 पासून 100 पर्यंत इथल्या संख्यांचा विचार करूया. पुढे आहेत पण सहसा या इथपर्यंतच्या मर्यादेमध्ये प्रश्न येतात. तर बघूया 1 पासून 100 पर्यंत आपण शून्यापासून सुरुवात करू. 0 हा नेमका किती वेळा आलेला आहे? तर बघा प्रत्येक दशक संख्या म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या संख्येमध्ये एकच स्थानी 0 आलेला आहे. म्हणजे हे 10 कॉलम आहेत. म्हणजे 10 कॉलम मध्ये 10 वेळा आलेला आहे. पण एक पाहिलं का या शेवटच्या याच्यामध्ये 100 मध्ये दशकच्या ठिकाणी आणि एककाच्या ठिकाणी सुद्धा 0 आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 2 वेळा आलेला आहे. म्हणून 0 हा अंक किती वेळा? 11 वेळा आलेला आहे. बघा मी या ठिकाणी लिहूनच ठेवलेला आहे. पण आपण प्रत्यक्ष पाहूया खरोखर आहे का ते. तर 0 हा किती वेळा येतो? 11 वेळा. कुठपर्यंत? 1 पासून 100 पर्यंत. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की 11 पासून 100 पर्यंत. तर त्यावेळी हा एक 0 कमी होणार. किंवा असं जर विचारलं की 11 पासून 30 पर्यंत तर यावेळी 2च येणार. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. आपल्याला फक्त ते ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे आणि प्रश्नाचं स्वरूप. कारण प्रश्न हे खूप गुंतागुंतीचे असतात. एकेका घटकावर
प्रश्न असतो असं नाही. हा एक घटक आणि दुसरा एक घटक म्हणजे स्थानिक किंमत आहे, पुढे विस्तारित रूप आहे, या सगळ्या घटकावर आधारित गुंतागुंतीचे प्रश्न येतात. म्हणजे अनेक क्षमता एकत्र करून ते प्रश्न विचारले जातात. तर हे प्रश्न समजण्यासाठी आपलं वाचन परफेक्ट असणे आवश्यक आहे. वाचनामुळे आपलं आकलन परफेक्ट होईल आणि आकलनानंतरच आपण त्या प्रश्नाचं स्वरूप कसं विचारलं आहे त्यावरून त्याचं उत्तर आपण परफेक्ट सांगू शकतो. तर त्यासाठी आपलं वाचन पण चांगलं जोरदार चालू द्या. आपण शून्य पाहिला 11 वेळा आला. आता एक हा अंक किती वेळा येते बघूया. एक सुरुवातीला इथे बघा एकक स्थानामध्ये 1 2 3 4 5 6 7 असे 10 वेळा आलेला आहे एकक स्थानामध्ये. आता दशक स्थानामध्ये बघा हे किती वेळा आलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा. 9 आणि 10 19 वेळा झाला. आणि त्या 10 मध्ये 20 वेळा आणि ह्या 100 मध्ये असा 21 वेळा. आलं मग लक्षात. एक किती वेळा आलेला आहे 21 वेळा. त्यानंतर 2 पासूनचे 9 पर्यंतचे सर्व अंक हे प्रत्येकी 20 वेळा येतात असं मी लिहिलेलं आहे. पण खरं आहे का बघूया. 2 ते 9 पर्यंतचा कुठलाही एक अंक घेऊया. कुठला घेऊया. चल 4 घेऊया. 4 बघू एकक स्थानामध्ये किती वेळा आलेला आहे. इथे 10 कलम आहेत म्हणजे 10 वेळा आलेला आहे एकक स्थानामध्ये. त्यानंतर 4 दशक स्थानामध्ये किती वेळा आलेला आहे. इथे 9 वेळा आणि 40 मध्ये 1 वेळा. इकडे काही आहे का 400 मध्ये नाही. त्याच्यामुळे हा किती वेळा आलेला आहे 20 वेळा. बघा तुम्ही 2च्या नंतरचे 9 पर्यंतचे कुठलाही अंक घेतला तरी तो 20च वेळा येईल. तुम्ही करून पहा. त्यानंतर ह्या ज्या सर्व संख्या आहेत या संख्येमध्ये समसंख्या आणि विषम संख्या असे प्रकार पडतात. समसंख्या म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत तरी पण विस्ताराने पाहूया. की समसंख्या म्हणजे ज्या संख्येचे समान 2 भाग होतात म्हणजे सम नावामध्ये सम आहे समान 2 भाग होऊ शकतात अशा संख्येला समसंख्या म्हणतात. आता ही समसंख्या म्हणजे काय 2 ने भाग जातो. समान भाग होतात म्हणजे 2 ने भाग जातो म्हणून तिला समसंख्या म्हणतात. आता ही समसंख्या ओळखायची कशी. तर ओळखायची कशी की त्या संख्येच्या एकक स्थानामध्ये एकक स्थान एकक दशक स्थान जो आहे आपण पुढे अभ्यासणार आहोत तरी पण एकक स्थान म्हणजे हा शेवटचा स्थान उजवीकडचा पहिला स्थान. या पहिल्या स्थानी 0 2 4 6 8 आणि 10 0 2 4 6 8 आणि 10 यापैकी एखादा अंक जर येत असेल तर ती संख्या सम आहे अन्यथा ती विषम. सम ओळखली म्हणजे विषम ओळखणार. म्हणजे मुलगा आणि मुलगी जर ओळखता आला हे एवढे मुलं आहेत म्हणजे उरलेल्या सगळ्या मुली. त्याप्रमाणे सम ओळखता आली म्हणजे जी सम नाही ती विषम आहे. दोन असतात. पण शून्य जो आहे शून्य बघा शून्य हा समही नाही आणि विषमही नाही लक्षात घ्या. तर या ठिकाणावर जर काढायचा गेला तर एकक स्थानी 2 असणाऱ्या म्हणजे ह्या सगळ्या सम होतील. ह्या सगळ्या सम होतील. ह्या सगळ्या सम होतील. ह्या सगळ्या सम होतील आणि ह्या सगळ्या सम होतील. आणि ह्या उर्वरित ज्या आहेत त्या सगळ्या विषम होतील. तर अशा पद्धतीने सम विषम असा क्रम ठरलेला असतो. म्हणजे एक सम एक विषम एक सम एक विषम. म्हणजे सम संख्येमध्ये एक मिळवला किंवा एक कमी केला तर विषम मिळेल. विषम संख्येमध्ये एक कमी केला एक वाढवला तर सम मिळेल. म्हणजे सम आणि विषम मध्ये फक्त एकचा फरक असतो. 3 विषम आहे 4 सम आहे. 5 विषम आहे 6 सम आहे. तर सम आणि विषम साठी जास्त काही दिमाग लावण्याची गरज नाही आहे. पण लक्षात असणे आवश्यक आहे. बरेच वेळा आपला गोंधळ होतो सम कशाला म्हणतात. ते याच्या नावामध्ये सम आहे. ज्याचे समान भाग होतात समान 2 भाग होतात त्याला समसंख्या म्हणतो. आणि ती ओळखायची कशी तर एकक स्थानी 0 2 4 6 8 किंवा सरळ म्हणून की ज्यांना 2चा भाग त्यांनाच जातो जी संख्या 2. तर समसंख्या आणि लक्षात आली. आणि अंक लक्षात अंक किती वेळा लक्षात ठेवायचे 11 11 21 20 म्हणजे 0 1 आणि 2च्या समोरचे सगळे म्हणजे 11 21 20 हा क्रम लक्षात ठेवायचा. पुढे पाहूया या घटकावर काय प्रश्न अपेक्षित असतात. यापेक्षाही अनेक प्रश्न येतात याच्याशी संबंधित पण ते आता दुसऱ्या घटकाशी संबंधित आहेत आणि तो दुसरा घटक आपण अजून अभ्यासलेला नाही. त्यामुळे ते प्रश्न आपण इथे दिलेले नाही. ते मर्यादित प्रश्न होतात. एक नंबर संख्यामध्ये 0 आणि 3 हे अंक एकूण किती वेळा येतात. आधीच प्रश्न नाही. या ठिकाणी सरळ प्रश्न कसा झाला असता की 1 ते 100 मध्ये 0 किंवा 3 वेळा येतो. पण नाही 0 3 वेळा येतो म्हणजे पहिल्यांदा 0. आता 0 परत मोजणार का तुम्ही 0 काय तो 11 वेळा तो
3 हा वेळा येतो 3 हा किती वेळा येतो 20 वेळा येतो. आता हे एकूण किती वेळा येतात म्हणजे 11 आणि 20 याची बेरीज होते 31 म्हणजे हे दोन अंक किती वेळा येतात 31 वेळा येतात. 31 पर्यायामध्ये आहे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. त्यानंतर बघा 1 ते 100 मध्ये सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता? कुठे 1 ते 100 मध्ये. आताच आपण पाहिला 1 ते 100 शून्य किती वेळा 11 वेळा, 1 किती वेळा 21 वेळा आणि बाकी सगळे 20 वेळा. मग सर्वाधिक कोणता आलेला आहे 1 आलेला आहे. 1 हा अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे. तर आहे का तो 1 आहे म्हणजे हा उत्तर त्याचा बरोबर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न पहा 21 ते 30 या संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो आपल्याला हे पाहिलं. कुठे 1 पासून 100 पर्यंत 2 किती वेळा येतो 20 वेळा येतो हे माहिती. पण प्रश्न बघा कसा विचारलेला आहे 21 ते 30 या संख्यांमध्ये 21 ते 30 या संख्यांमध्ये आता आपण हे सब चार्ट घेऊन राहणार का परीक्षेमध्ये जाणार का किंवा आपल्या सोबत ठेवणार का किंवा बनवणार का चार्ट नाही ते फार अडचणीचे होणार आहे. त्यासाठी चार्ट डोळ्यासमोर डोळ्यासमोर म्हणजे विपक्षात पाहिजे आपण सांगता आला पाहिजे. तर 21 आणि 30 पर्यंत बघा 20 आणि 30 मध्ये किती वेळा आलेला आहे 9 आणि या एकक स्थानामध्ये 2 वेळा आलेला आहे. कोणताही अंक हा त्या कॉलम मध्ये 9 वेळा येतो आणि एकक मध्ये 1 वेळा असा 10 वेळा येतो त्या याच्यामध्ये. तर इथे 2 सुद्धा एका त्या कॉलम मध्ये 21 पासून 30 पर्यंत किती वेळा आलेला आहे 10 वेळा आलेला. बघूया पर्यायामध्ये आहे का तो उत्तर 10 वेळा 21 ते 30 संख्यावर हा किती वेळा येतो 10 वेळा येतो आहे उत्तर. तो उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 2 अंकी संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? गुंता मी आधीच सांगितलं प्रश्न साधा येत नाही कारण ही गुणवत्तेची आहे. त्यामुळे 2 अंकी संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? काय विचारलाय 2 अंकी संख्येमध्ये आपण संख्या पाहिल्या 1 अंकी 2 अंकी समजा त्या ठिकाणी 1 अंक आहे ते 1 अंकी या ठिकाणी 2 अंक आहे म्हणून 2 अंकी इकडे 100 च्या पलीकडे 3 अंक आहे म्हणून 3 अंकी. तर आता 2 अंकी संख्या कुठून होतील या 10 पासून 99 पर्यंत. आता 9 हा अंक किती वेळा 20 वेळा येतो. आता इकडे किती वेळा आहे अंकीमध्ये वेळा आलेला आहे. त्या 20 मधून 1 कमी करावा लागेल म्हणजे 19 वेळा येईल. आहे का पर्यायामध्ये उत्तर बघा 19 आहे म्हणजे हा उत्तर त्याचा बरोबर असेल. ठीक आहे. ही संख्यांची वारंवारता लक्षात घेतली पाहिजे. 11 21 20 म्हणजे 0 हा 11 वेळा 1 21 वेळा आणि 2 पासूनचे 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. किती 11 21 20 राहील लक्षात. त्यानंतर पुढे की सर्वात मोठी सर्वात लहान संख्या यामध्ये फरक किती? संख्या पाहिल्या आपण 1 अंकी 2 अंकी म्हणजे समजलं तुम्हाला 1 अंकी म्हणजे एकच अंक असलेली सर्वात मोठी म्हणजे सर्वात मोठी. तर बघा या ठिकाणी हे 1 अंक आहे 1 अंकी असलेली संख्या कुठं संपते 9 म्हणजे 1 अंकी सर्वात लहान होईल 1 आणि 1 अंकी सर्वात मोठी कोणती 9 म्हणजे 1 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती 9. त्यानंतर पहा 2 अंकी मध्ये सर्वात लहान 10 आणि 2 अंकी सर्वात मोठी 99. अशाच पद्धतीने मग 3 अंकी सर्वात लहान 100 आणि 3 अंकी सर्वात मोठी कोणती होईल 999. मग इथे 1 वाढवल्यानंतर 4 अंकी संख्या होईल. 4 अंकी संख्या कोणती 1000 म्हणजे 1000 आणि 4 अंकी संख्या होईल मोठ्यात मोठी 9999. अशाच पद्धतीने म्हणजे लहानात लहान म्हटल्यानंतर 1 आणि त्याच्या समोर उर्वरित 0 आणि मोठ्यात मोठी म्हणल्यानंतर सर्व अंक 9 असते. म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी जर विचारले तर 5 वेळा 9 येईल. ही 5 अंकी सर्वात मोठी आणि 5 अंकी सर्वात लहान असं जर विचारलं तर 1 आणि त्याच्या समोर उर्वरित 4 अंक 0 म्हणजे ही सर्वात लहान संख्या होईल. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. चला आता प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न काय म्हणतो की 1 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे 9 आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या 2 अंकी सर्वात लहान कोणती आहे 10. तर यामध्ये फरक किती फरक म्हणजे वजाबाकी करावा लागेल 9 मधून 10 गेल्यानंतर किती राहतात 1 राहते म्हणून याचं उत्तर हे असेल. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? किती अंकी 3 अंकी सर्वात मोठी 3 अंकी म्हणजे 1 2 3 अंक राहतील
तर 3 अंक सर्वात मोठे असल्यामुळे मोठे अंक घ्यावे लागतील आपल्याला. 999 मोठी झाली संख्या. पण समसंख्या, समसंख्या म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे? 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक पाहिजे. आता याच्यामधून एक कमी करावा लागेल किंवा जास्त करावा लागेल. आता जास्त केला तर काय होते? 999 मध्ये जास्त केल्यानंतर 1000 होते. 1000 होते म्हणजे ही संख्या कोणती होणार? 4 अंकी होणार. आणि आपल्याला काय पाहिजे? 3 अंकीच पाहिजे. 3 अंकी पाहिजे, याच्यासाठी आपल्याला हा शेवटच्या अंकामधून एक अंक कमी करावा लागेल. म्हणजे ही संख्या होईल 9 च्या जागी 8, म्हणजे 998 ही 3 अंकी सर्वात मोठी कोणती समसंख्या होईल. आहे का पर्यायामध्ये? आहे पर्यायामध्ये. पर्याय देताना असे दिले जातात की आपला गोंधळ होतो. बऱ्याच वेळा हा शब्द दिल्यानंतर आपल्याला मग 3 अंकी आहे, लहानात लहान आहे ती. त्यानंतर ही आहे 999, ती मोठी आहे पण तिकडे समस्या आहे का? ती नाही आहे. अशा पद्धतीचे गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जातात. याच्याकडे लक्ष द्यायचं. प्रश्न बिलकुल काळजीपूर्वक वाचायचा, समजून घ्यायचा, त्यानंतर डायरेक्ट उत्तर मिळते आपल्याला. कारण आपण अभ्यास केलेला आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त प्रश्न समजणे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी वाचन एवढा जबरदस्त करावं लागते. वाचन प्रत्येक एकदा वाचल्यानंतर समजायलाच पाहिजे. त्यानंतर समजणं आहे सर्वात लहान काय दोन म्हणजे आपल्याला 2 अंक पाहिजे. सर्वात लहान म्हणजे 1 आणि 0. त्यानंतर विषम संख्या म्हणते. आता विषम संख्या पहा, जास्त करा. 10 ला कमी केलं तर 9 होतं. मग 2 अंकी राहील का? नाही, ती एकच अंकी राहील. तर त्यामुळे ही 2 अंकी राहण्यासाठी आपल्याला 1 वाढवावं लागेल याच्यामध्ये. म्हणजे 1 वाढवल्यानंतर 11 ही संख्या भेटेल आपल्याला. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या झालं. विषम संख्या आहे पर्यायामध्ये 11, हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न हे फार गुंतागुंतीचे दिलेले असतात. त्यामध्ये अनेक शब्द वापरावे लागतात. बघा, जर बी ही विषम संख्या आहे, बी ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? तर मी काय म्हणालो होतो आधी की समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामध्ये एकचा फरक असतो. एकचा कमी, बरोबर. तर या पर्यायामध्ये पहिलाच पर्याय पहा, बी गुणे 1 म्हणजे विषम संख्येमधून 1 कमी केल्यानंतर सम भेटणार. पण ही समस्या आहे. पण पुढील पर्याय त्याचा विचार करतो, बी मधून 0 गेले म्हणजे बीच नाही, म्हणजे ती का नाही, बी विषम आहे तर ती विषमच आहे. त्यानंतर बी गुणिला 3. आता हे पण लक्षात घेऊया आपण की कोणत्याही 2 विषम संख्यांचा गुणाकार, कोणत्याही 2 विषम संख्येचा गुणाकार नोट करून घ्या. कोणत्याही 2 विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्याच असतो. पहा उदाहरणार्थ 3 ही विषम संख्या आहे, 5 ही विषम संख्या आहे. 5 त्रिका 15 विषम संख्या आली. 7 ही विषम संख्या आहे, 9 ही विषम संख्या आहे. करा याचा नावावर होता 63 विषम संख्या. कोणती 2 विषम संख्या? कोणत्याही 2 सारख्या जरी घेतल्या, जरी 3 गुणिला 3 जरी घेतले तरी 3 त्रिका 9 विषम संख्या. तर कोणत्याही 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषम असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर बी मध्ये 2 मिळवले म्हणजे विषम संख्येमध्ये 2 मिळवले विषम संख्याच मिळाली. 2च्या फरकाने येते. तर अशा पद्धतीने प्रश्न अपेक्षित असतात. यापेक्षा अजून वेगवेगळ्या क्षमतांचे प्रश्न येतात की पुढे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत ह्या येतात. तर ते आपण पुढे पाहणारच आहोत. आजच्या भागामध्ये एवढंच. या सर्व प्रश्नांची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती डाउनलोड करा, त्याचा सराव करा आणि प्रत्येक घटक काळजीपूर्वक अभ्यासा. इथला अंक ही सर्वसाधारण जरी गोष्ट असली, 0 आणि 9 या पहिल्या वर्गाला शिकवल्या जात असलेले जरी अंक असले तरी पण या अंकापासूनच संपूर्ण अंकगणित तयार होतो. त्यामुळे यांचे लक्षात घ्या, यांची वारंवारता लक्षात घ्या. या अंकापासून संख्या कशा तयार केल्या जातात हे आपण पुढे पाहणार आहोत. संख्येचे प्रकार पण आपण विस्ताराने पुढे पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की संख्येमधील अंक नेमके किती वेळा येतात, 1 पासून 100 पर्यंत इतकं पाहिलं. त्यानंतर सम आणि विषम संख्या पाहिल्या आणि त्यावर आधारित प्रश्न पाहिले. या पुढील बाकी घटक आपण पुढील भागात अभ्यासणार आहोत. तर तुम्ही जुळून राहा आणि बघत राहा अंकगणित अभ्यासमाला.
मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.